नमस्कार, मी सारिका विहंगवैद्य रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पास्ता। चला तर मग घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा तो बघून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये मी 2 मोठे ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये 1 चमचाभर तेल आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पाणी आपण थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 बाउलभर हा गव्हाचा पास्ता आहे तो मी घालणार आहे। आणि हा जो पास्ता आहे तो आपण 7 ते 8 मिनिट छान असं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे 80% तो उकळला गेला पाहिजे, शिजला गेला पाहिजे। हे बघा अशा प्रकारे त्याचा रंग सुद्धा बदली झाला आणि छान असं चमच्याच्या साहाय्याने कट सुद्धा होतोय। आता हा पास्ता चाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घ्यायचा आहे। हे बघा गाळून मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण पास्त्यासाठी सॉस तयार करूया। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेणार आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या छान अशा तेलामध्ये परतवून घ्यायचं, जेणेकरून छान फ्लेवर येतो आपल्या पास्त्याला। त्यानंतर 1 हिरवी मिरची मी बारीक चिरलेली घालणार आहे, ती सुद्धा छान अशी तेलामध्ये आपण परतवून घ्यायची आहे। त्यानंतर मीडियम आकाराचा 1 कांदा घालते बारीक चिरलेला। कांदा छान असा नरम झाला की त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे 1 बारीक चिरलेला मीडियम आकाराचा टोमॅटो। हा सुद्धा छान असा तेलामध्ये आपण नरम करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो आपण छान असं तेलामध्ये नरम झालं की त्याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं नसेल तरी सुद्धा चालेल। त्यानंतर घालणार आहे पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट। हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ जरा सांभाळून घालायचं आहे, कारण की पास्ता शिजवताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं। आता हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे फक्त पाणी घालणार आहे, जेणेकरून छान अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे, म्हणजे जो आपला पास्ता आहे तो असा सुक्का सुक्का लागणार नाही, छान असा ओलसर असेल। आता 1 मिनिटभर मी फक्त झाकण ठेवते। हे बघा छान असं मस्त शिजलेलं गेलेलं आहे आपलं। आता ह्याच्यामध्ये घालायचे सगळे सॉस। त्याआधी मी घालणार आहे 1 मॅगी मसाल्याचं पॅकेट, हे 5 रुपयाचं पॅकेट आहे, ते मी ह्याच्यात वापरलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा सोया सॉस, 1.5 चमचा टोमॅटो सॉस। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला शिजवायचं नाही आहे, गॅस एकदम मंद ठेवायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा आपला सॉस तयार झाला पाहिजे पास्त्याचा। हे बघा अशा प्रकारे आता सॉस आपला तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये जो आपला शिजलेला पास्ता होता तो आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे रंग सुद्धा किती छान आलाय बघा। आता मी गॅस बंद करते। तयार आहे आपला झटपट असा घरच्या घरी पास्ता। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।